अमरावतीमध्ये कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर महिलांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत। घरेलू कामगार योजनेच्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। घरेलू कामगार योजनेचे अंतर्गत महिलांना गृह उपयोगी वस्तू मिळतात। उपायुक्त कार्यालयाकडून महिलांसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याचा महिलांचा मात्र आरोप आहे। घरेलू कामगार योजनेच्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी महिलांची आपण बघतोय मोठी रांग लागलेली आहे। अमरावतीमधली ही दृश्य आहेत। कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर या महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत। मात्र या सगळ्या संदर्भात कोणत्याही सुखसुविधा दिलेल्या नाहीयेत असा देखील आरोप या महिलांकडून केला जातोय। वेगवेगळ्या वस्तू घरोपयोगी वस्तू या सगळ्या महिलांना दिल्या जातात या योजनेअंतर्गत। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांना लांबच लांब रांगा करून उभं राहावं लागतंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी स्वप्नील उमाप आपल्याला। स्वप्नील, नक्कीच सुमित, राज्य सरकारची योजना आहे घरेलू कामगार महिलांसाठी आणि या महिलांना जे आहे ते घरातील वापरण्याचं साहित्य दिलं जातं आणि त्यासाठी जर आपण पाहिलं तर वरुड तालुक्यातील हजारो महिला ज्या आहेत त्या अमरावतीमध्ये आलेल्या आहेत। सकाळी 6 वाजतापासून जे आहे ते कामगार उपायुक्त कार्यालयात या ठिकाणी आपण हजारो महिलांची गर्दी आपण बघू शकतो। या महिलांचं म्हणणं आहे की आमच्याच तालुक्यामध्ये जर अशा पद्धतीनं आमचे अर्ज स्वीकारले असते तर या ठिकाणी यावं लागलं नसतं। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला आहेत। आपण त्या महिलांशी बोलणार आहोत। वरुडमधनं आलेल्या आहेत। अमरावतीच्या तब्बल 90 किलोमीटर अंतर आहे वरुडचं। अजूनही अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले। आपल्या सोबत काही महिला ताई कुठनं आलेल्या आहेत, तुम्ही काय अडचण? मी वरुड तालुक्यातील लोणी या गावातील आलेली आहे। इथे मी 6 वाजतापासून उभी आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी आहे इथे मोठा। जोपर्यंत अजून पण माझा नंबर लागलेला नाही। फॉर्म घेतला नाही का तुमचा? गेलेला आहे फॉर्म, पण पावती मिळायची आहे मला। आपण बघू शकतो अनेक महिला या ठिकाणी आहेत। छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी महिला दाखल झालेल्या आहेत। काकू, कुठून आलेल्या आहेत तुम्ही? काय वेळ लागतोय? बेनोडा नक्कीच वरुड। काय नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।